काल परभणी जिल्ह्यामध्ये यशवाडी येथे जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे। या लोकांच्या मृत्यूला जिम्मेदार कोण असेल तर ती म्हणजे सरकार याच्यासाठी म्हणतोय मी की सरकारचं काम आहे अशा मंदिरात जेव्हा ते पंचकृषीमध्ये एवढं फेमस मंदिर असताना तिथे बांधकाम होतंय तर लक्ष देण्याचं काम सरकारचं असतं, ऑडिट करायचं काम सरकारचं असतं। दुसरं म्हणजे त्या मुख्य समितीचं जेव्हा एवढं बांधकाम चालू असताना आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत लोकांना दर्शनासाठी जाऊ देणं काय हेतू होता तिथपर्यंत जाण्यासाठी? दानपत्रामध्ये पैसे घेण्याचा हेतू होता का तुमचा? आज निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे, ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे, जे लोक परमनंट जखमी झालेले आहेत किंवा काही लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या आयुष्याचं काय? तुम्ही 5 लाख रुपये जाहीर केले याचा अर्थ तुम्ही हातवरी करायचा का? 5 लाखामध्ये काय होतं? ते यंग पोर होते, त्यांनी आयुष्यभर काय केलं असतं? त्यांच्या आईवडिलांना सांभाळलं असतं, त्यांच्या परिवाराने त्या लेकरांना हरवलंय आज आणि कोणामुळे? तर आपल्या निष्काळजीपणामुळे। त्याच्यासाठी किंबहुना या मृत्युमुखी झालेल्या लोकांना 30 लाखाची मदत झाली पाहिजे। दुसरी गोष्ट जे जखमी आहेत, परमनंट डिसेबिलिटी ज्या लोकांना आलेली आहे त्यांना 10 लाखाची मदत झाली पाहिजे।